हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे वाजत आलेले आहेत दुपारचे 2:30 वाजत आलेले आहेत. जेवण वगैरे माझं सगळं झालं होतं आणि थोडासा वेळ होता, तर म्हटलं की चला गेल्या वेळेस पूर्ण दरवाजे वगैरे स्वच्छ केले होते, तर म्हटलं की चला आज ना हा कॉम्प्युटरचा टेबल पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचा आहे. कॉम्प्युटरच्या टेबलवरती ना थोडीफार धूळ अशी जाणवते, तर म्हटलं की चला आज थोडासा वेळ आहे तर ह्याला पूर्णपणे स्वच्छ करून टाकूया. कारण की हे गावावरून आल्यानंतर ह्यांचं लक्ष ना सगळ्या घरामध्ये फिरत असतं, की म्हणजे काय कसं ठेवलंय, किती म्हणजे अस्वच्छ आहे वगैरे. पण म्हटलं की आता हे सगळं बोलायच्या आधीच आपण स्वच्छ केलेलं बरं. तर मी काय केलं, तर माझ्याकडे जो स्प्रे असतो रेग्युलरली मी जो वापरते, तर तो स्प्रे ह्या कॉम्प्युटरच्या टेबलवरती स्प्रे केला आणि आता हे सगळं व्यवस्थित मी स्वच्छ करून घेते. ह्या स्प्रेचा ना एक फायदा म्हणजे ना, की एकाच स्प्रेमध्ये हा पूर्ण फर्निचर आपलं स्वच्छ निघून जातं. म्हणजे 2-3 वेळा त्याला असं फिरवावं लागत नाही. आणि हा जो स्प्रे आहे ना, खरं तर लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या असतात ना, तर त्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही एक प्रकारचा त्यांचा वेगळा स्प्रे येतो, तर त्याने खूप छान स्वच्छ असं निघतं. पण मग मी काय केलं, की कॉम्प्युटरच्या म्हणजे लॅपटॉपची जी स्क्रीन आहे ना, त्याच्यावरती मी हा स्प्रे केला आणि छान असा लॅपटॉप वगैरे पुसून घेतला. इतका स्वच्छ चकचकीत असा लॅपटॉप निघतो ना, सगळे डाग वगैरे निघून जातात. आता महिन्यातून एकदा साफसफाई करायची म्हटलं किंवा मग सणावाराला साफसफाई करायची म्हटलं, की सगळं घर पूर्ण एकाच वेळेला साफ करावं लागतं आणि अशा वेळेस ना वेळ खूप जातो, भरपूर कामाचा डोंगर आपल्यासमोर उभा असतो आणि अशा वेळेस ना एक-एक काम करता-करता आपली शक्ती पूर्ण, एनर्जी पूर्णपणे डाऊन होऊन जाते. त्याच्यानंतर मग पुढचं काम करायला ना आपल्याला कंटाळा येतो. मग अशा वेळेस काय करायचं ना, असं होऊ नये आणि आपलं घर कायमस्वरूपी स्वच्छ दिसावं यासाठी काय करायचं, रोजचे म्हणजे अर्धा तास किंवा 20 मिनिटं 25 मिनिटं जर तुम्ही आपण काढले ना साफसफाईसाठी स्पेशली, तर आपलं घर ना असं एकदम खराब वगैरे कधीच होणार नाही. तर मी काय करते, म्हणजे माझं ठरलेलंच आहे की साधारणपणे 20 ते 30 मिनिटं हे इतके दिवसभरातून काढलेच पाहिजे. आणि या 20 ते 30 मिनिटामध्ये ना आपल्या घराचा एखादा कोपरा, एखादा टेबल किंवा मग टीव्हीचं युनिट म्हणा किंवा मग वॉर्डरोब म्हणा किंवा मग किचनचा एखादा कोपरा म्हणा, तर तो ना 20 ते 30 मिनिटामध्ये साफ होईल असा एखादा कोपरा बघायचा आणि तो स्वच्छ करून काढायचा. आपण म्हणतो की एखादा कोपरा काढायला म्हणजे जास्त काही वेळ लागत नाही. 20 ते 30 मिनिटामध्ये तो स्वच्छ होतो. पण डिपेंड तुम्ही तिथे किती सामान ठेवलंय, किती पसारा केलाय आणि ज्यावेळेस आपण हा कोपरा वगैरे साफ करायला लागतो ना, त्यावेळेस कळतं की अरे बापरे! आपण किती अनावश्यक वस्तू घरामध्ये गोळा करून ठेवलेल्या आहेत आणि या अनावश्यक वस्तूंमुळेच आपल्या घराचा कोपरा उगाचच गजबजलेला आणि निगेटिव्ह वाइब्स देणारा असा ठरतो. म्हणून काय करायचं, की हा एखादा कोपरा आपण ठरवलाय ना, तर तो एखादा कोपरा स्वच्छ करायचा. आधी सगळ्या ज्या वस्तू आहेत ना, गरज नसलेल्या त्या सगळ्या काढून फेकून द्यायच्या आणि मग पटापट तो कोपरा साफ करून घ्यायचा. तर आज मी ठरवलं होतं, की हा कॉम्प्युटरचा हा जो टेबल आहे ना, तो साफ करायचा. दिसतोय तो छोटासाच, पण ना त्याच्यामध्ये कप्पे आहेत आणि खूप सारे पेनाचं स्टँड आणि हे सगळं असल्यामुळे मी तो ना व्यवस्थित सगळं केलं, साफ करून घेतला आणि ना हा जो पेनाचा स्टँड आहे तो साफ करत असताना मला बऱ्याचशा 2-3 वस्तू सापडल्या. 2 ते 3 पेन असे होते, की जे बिनकामाचे असेच ठेवले होते. त्याच्यानंतर आतमध्ये उगाचच सेफ्टी पिन, त्याच्यानंतर आपले केसांचे रबर वगैरे असं सगळं त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं. तर ते सगळं मी काढून टाकलं आणि स्वच्छ केलं. संध्याकाळचा क्लास वगैरे घेतला ते काही मी तुम्हाला दाखवत बसलेले नाहीये. कारण की संध्याकाळच्या क्लासला बसलं ना, की मग तिथे शूट वगैरे करायला क्वचितच मला मिळतं आणि शक्यतो मी त्यावेळेस शूट करणं मला जमत पण नाही. कारण की वेळच नसतो. कारण की मुलांना प्रत्येक सब्जेक्ट वाईज आपल्याला ते शिकवत असताना वेळ कसा निघून जातो ते समजत नाही. म्हणून मग ना 4 ते 6 क्लास घेतला. थोडीशी दुपारी झोपले मी अर्धा पाऊण तास आणि मग नंतर क्लास घेतला आणि मग आता इथे संध्याकाळ झाली आणि तुम्ही बाहेर बघत असाल किती अंधार दिसतोय. असं वाटतंय रात्रीचे 9, 9:30 झालेत की काय, पण नाही. पावसाचं वातावरण आहे आणि आता ना साधारणपणे रात्रीचे पावणे 8 होत आलेले आहेत आणि इतका अंधार दिसतोय आणि यांची तयारी चाललेली आहे ग्राउंडमध्ये जायची आणि माझी इथे तयारी सुरू झालेली आहे स्वयंपाक करण्याची.
तसं बघायला गेलं तर आज सकाळपासून भरपूर कामं झालेली आहेत. तेच ते आपलं गृहिणींचं रेग्युलर रुटीन असतं. म्हणजे सकाळचं झाडू, लादी, स्वयंपाक, नाश्ता, त्याच्यानंतर कपड्यांच्या घड्या, धुतलेले कपडे सुकत घालणं हे सगळं झालं होतं. आणि आज ना मला खरं सांगू का सकाळपासून ते दुपारपर्यंत मला शूट करायची अजिबातच इच्छा नव्हती. माहिती नाही काय कारण की रोज रोज तेच तेच काम करायचं आणि तेच तेच शूट करायचं खरंच कंटाळा आला होता. आणि मग दुपारी अचानकपणे मग हा लॅपटॉपचं जेव्हा टेबल साफ करत होते त्यावेळेस म्हटलं की चला जे पण काय आपण करतोय थोडंफार तरी शूट केलंच पाहिजे कारण की आपलं हे काम आहे म्हटल्यानंतर हे होणं गरजेचं आहे. तर एका साईडला मी कुकर लावला भाताचा, एका साईडला मी मूग डाळीला फोडणी दिली आणि हे जी भांडी घासून ठेवलेली ना दुपारी तर ते सगळे मी लावून घेतले आणि संध्याकाळची जी चहा पाण्याची भांडी होती तर ती म्हटलं की आता ही सगळी स्वच्छ करून घेते. कारण की मग पुन्हा जेवणाची भांडी पडली की मग चहा पाण्याची आणि जेवणाची भांडी जास्त वाढतात आणि मग उगाचच मग जास्तीचा पसारा आणि ढिगारा दिसल्यानंतर आपल्याला भांड्याचा मग तो आणखीन एक कंटाळा येतो की अरे बापरे इतकी भांडी पडलीत इतकी साफ करायची. त्याच्यामुळे ना जेवढी भांडी पडली ती पटकन म्हटलं साफ करून काढूया. निलयला म्हटलं मी, "तू डब्बा आणखीन दिलेला नाहीये" आणि निलयला ना हे सांगितल्याशिवाय तो बॅगेतून डब्बा काढायचा विसरतो. तर बऱ्याचदा तो स्वतः काढतो, पण बऱ्याचदा तो विसरतो. तर आता मी त्याला म्हटलं, की "अरे, तू बॅगेतून डब्बा पहिला काढ, नाहीतर मग दुसऱ्या दिवशी ना अचानकपणे आठवतं, की डब्बा बॅगेत तसाच आहे आणि मग नंतर घाई गडबड होते." रात्रीचं हे सगळे टिफिन वगैरे घासून स्वच्छ करून ठेवले ना, सकाळपर्यंत छान सुकतात आणि आयत्या वेळेला हा फ्रेश अशा डब्यामध्ये आपण मुलांना डब्बा भरून देऊ शकतो. हे सगळं चाललंय माझं, निलयचा अभ्यास चाललाय, यांची बाहेर जायची तयारी चाललेली आहे आणि आज मला एक थोडंसं एक्स्ट्राचं काम करायचंय. तर ते काम कोणतं ते देखील मी तुम्हाला सांगते. आता तुम्हाला तर माहितीच असेल, की खूप साऱ्या ज्या बिया म्हणजे जे मल्टी सीड्स असतात, जसं की भोपळ्याच्या बिया, सूर्यफूल, तीळ म्हणा किंवा मग मगज बी म्हणा. तर हे सगळं करत असताना ना, या बियांची किंमत जर तुम्ही बाजारात मध्ये बघितली ना, तर खूप महाग आहे. आणि योगायोगाने ना, मी एक खरबूज घरामध्ये कट केलं होतं. तर त्याच्या ना या इतक्या बिया निघाल्या. तर वाटीमध्ये काढून मी त्याला स्वच्छ धुतल्या चाळणीमध्ये आणि आता म्हटलं की चला या बियांमधून आपण आज मगज बी निघतंय का ते बघूया. आणि जर निघत असेल तर ते काढायचा प्रयत्न देखील करूया. कारण की मगज बी देखील तितकंच महाग आहे बाजारामध्ये आपण जर विकत घेतलं तर. साधारणपणे 100 ग्रॅमची किंमत साधारणपणे 40 ते 50 रुपये इतकी मिळते. त्याच्यापेक्षाही जास्त मिळत असेल ब्रँडेड जर तुम्ही घ्यायला गेलात तर. तर म्हटलं की चला आपल्याकडे या भोपळ्याच्या बिया आहेत, ह्या अशाच आपण फेकून देत असतो. तर म्हटलं की याचा ना आपण मगज बी काढूया. तर ह्या बिया मी आधी यातलं पाणी सगळं सुकवून घेतलं आणि गॅस थोडासा मंद केला आणि मंद आचेवरती मी आता भाजतेय. आता तीळ म्हणा किंवा या बिया म्हणा, या भाजताना ना या अशा उडतात. बाहेर बघा बऱ्याचशा बिया उडताना दिसत आहेत. व्यवस्थित भाजून घ्यायच्या. मी जरा जास्तीच्याच भाजल्या कारण की म्हटलं की नंतर पुन्हा भाजायला नको. आणि या बघा बिया भाजल्या ना त्याचे असे 2 भाग होतात. तर ते अलगद आपण त्याचे 2 भाग सेपरेट करायचे आणि त्याच्यातून ना मगज बी हे बघा असं सेपरेट झालेलं आहे. तर त्याच्यातून मगज बी काढायचं. आता या ज्या बिया आहेत ना, या थोड्याशा कोवळ्या होत्या. एकदम अशा तयार झालेल्या भोपळ्याच्या मगज बीच्या बिया असतात ना, तर त्या एकदम अशा थोड्याशा मोठ्या निघतात. तर ह्या सगळ्या कोवळ्या बिया होत्या. तर ते हे बघा हे फोडलेत आणि त्याच्या आतलं आता हे मगज बी मी काढून घेते. तर काढून घेतलं आणि इतक्या त्या बियांपासून इतकं हे मगज बी निघालेलं आहे आणि याचा कलर तुम्हाला साधारणपणे सोनेरी ब्राउनिश दिसतोय. कारण की या मगज बिया मी थोड्याशा जास्तीच्याच भाजल्या होत्या. आता याला मी पुन्हा भाजत बसणार नाहीये कारण की ऑलरेडी सगळं भाजून झालेलं आहे. तर या मगज बीचा वापर तुम्ही करी म्हणजे कुठलीही ग्रेव्ही वगैरे बनवताना तुम्ही त्याचा वापर करू शकता थिकनेससाठी. याच्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट आहे, मॅंगनीज, झिंक, फॉस्फरस, लोह आहे. तर याचा वापर तुम्ही त्यासाठी करू शकता किंवा मग तुम्ही जो तुम्ही मुखवास वगैरे तयार करता त्याच्यामध्ये देखील तुम्ही या बिया घालू शकता. भरपूर महाग बिया आहेत आणि या बिया मी आज अशा पद्धतीने काढून घेतल्या. तर याचं वजन जर तुम्ही म्हणत असाल ना, साधारणपणे 30 ते 40 ग्रॅम पर्यंत भरेल इतकं या बिया मी काढलेल्या आहेत. आणि या ना बिया असं नुसतंच तुम्ही खाऊ देखील शकता. तर असं होतं आजचं माझं दुपार ते रात्रीचं रुटीन. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.